अजिबात धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरती फेरविचार होणार नाही। हातकणंगल्याचे उमेदवार हे धैर्यशील मानेच असतील। कुठेतरी संभाव्य लढत ही रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील अशी गृहीत धरली। रयत क्रांती संघटना ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत आलेली आहे। विस्थापितांची बाजू घेऊन आम्ही रस्त्यावरती उभा आहे। वाडा विरुद्ध गावगाडा हे आमचं ब्रीद वाक्य आहे आणि रणजित नाईक निंबाळकर हे 2014च्या निवडणुकीमध्ये गावगाड्याच्या बाजूने होते, माझ्या बाजूने होते, आमच्या बाजूने होते आणि म्हणून रयत क्रांती संघटना त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून मी निश्चितपणाने सांगतो की विजय गावगाडा होणार आहे। त्यामुळं वाड्यात काय चाललंय मला माहीत नाही, पण गावगाड्यात काय चाललंय एवढं मला माहीत आहे। आयोजित घटक पक्ष नाराज आहेत का? कारण घटक पक्षांना विचार केला महादेव जानकरांना पण शेवटच्या क्षणी सदस्य उमेदवारी दिली। आपण पण हातकणंगलेसाठी इच्छुक होता आणि आमदार सातवले शिर्के काय आहे की भारतीय जनता पक्षानं जे काय आमचे जुने घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांना 2 वेळा मंत्री केलं, प्रत्येक वेळी मुदत संपल्यानंतर खासदार केलं, महादेव जानकरांना 2 वेळा आमदार केलं, मंत्री केलं, आज त्यांना परभणीची जागा दिली, मला आमदार केलं, मंत्री केलं। त्यामुळं मला वाटतं की भारतीय जनता पक्षानं बहुजन समाजाला 12 बुलतेदारांना, आलुतेदारांना जेवढा न्याय दिला तेवढा कोणत्याच पक्षाने दिलेला नाही आणि म्हणून आम्ही घटक पक्ष भारतीय जनता पक्षावरती अजिबात नाराज नाही, कारण आम्ही भारतीय जनता पक्षाचे मूळ घटक पक्ष आहोत। जागा मी हातकणंगल्याची मागेही तयार केली ती, आताही तयार केली ती, मागणी केली ती, तिथं तयारी होती आमची, परंतु स्टँडिंग खासदार ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळं तिने ती आग्रहानं घेतली, पण तिथेही आम्ही एक दिलानं धैर्यशील माने यांचं काम करत आहोत। मला काल काही बातम्या पाहायला मिळाल्या की धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरती फेरविचार होणार। अजिबात धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरती फेरविचार होणार नाही। हातकणंगल्याचे उमेदवार हे धैर्यशील मानेच असतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।